आज हे भरलेले सभागृह ज्यांना ऐकण्यासाठी आणि मला वाटतं थोडंसं किंचित जास्त पाहण्यासाठी, कारण आता जी आपल्याला विनंती करण्यात आली की नांगरे पाटील सर आम्हाला पूर्ण दिसत नाही आहेत, मला वाटतं की मी ही जी मुलाखतीचा जो प्रपंच आहे तो विंगेतच बसून करायला हवा, जेणेकरून मस्करीचा भाग नाही. पण आज हे भरलेलं सभागृह आहे, ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम आहे. आजवर सर आपल्या अनेक मुलाखती झाल्या आहेत, असंख्य झालेल्या आहेत. आजची ही मुलाखत ही विश्वास नांगरे पाटील यांची प्रतिभा, यांची प्रज्ञा याचा ठाव घेणारी मुलाखत आहे असं आम्ही सर्वच समजतो, मानतो. आज सर मला 2010 सालात गेल्यासारखं वाटतंय. तेवढ्यासाठी आपण तेव्हा मला वाटतं झोन 1चे DCP होतात आणि मी नुकताच MBBSला प्रवेश करत होतो. मला वाटतं पहिल्या वर्षाला होतो आणि सरांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला माझ्या वडिलांसोबत मला भेटण्याचा योग आला होता. 2010 सालात गेल्यासाठी एवढ्यासाठी वाटतंय. सर आजही तसेच दिसतात. आमच्या डोक्यावरचे केस हळूहळू करून कमी झाले, पोट वाढलं, पण सर आहेच तसेच आहेत, आणखी स्मार्ट दिसतात. तर हे जे आपण यूथ आयकॉन आहात, मला वाटतं ऋषीचं कुळ, नदीचं मूळ आणि विश्वास नांगरे पाटील यांचं वय हे विचारू नये. पण तरी साधारण एक 35 वर्षापूर्वी जेव्हा आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगलीसारख्या जिल्ह्यातल्या एका शिराळा नावाच्या गावातनं कोल्हापूरसारख्या शहरात आलात, विद्यार्थी दशेत आलात, तेव्हा आपली भावावस्था काय होती, तेव्हा आपल्या मनाची अवस्था काय होती आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले तर मी आपले कुलसचिव डॉक्टर चव्हाण, श्री महाजन, माझे मित्र मिलिंद धोंड आणि मुलाखतकार अमेय आणि SNDTच्या पूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो एवढ्यासाठी की अत्यंत रचनात्मक असा ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम, त्यात सुद्धा दिंडी आपल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, आणि त्या दिंडीमध्ये संविधान होतं. इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट, पॅशन इन द बेली अँड विजन इन द आईज. 20व्या शतकाच्या सुरुवातीला ध्येयानं प्रेरित होऊन भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे रोपटं लावलेलं होतं त्याचा आता एक महावृक्ष झालेला आहे, वटवृक्ष झालेला आहे. 50,000च्या वर विद्यार्थिनी या संस्थेच्या 3 मोठ्या कॅम्पसमध्ये आणि इतरत्र शिक्षण घेताना दिसत आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तनं शूद्र खचले. एक सगळे अनर्थ एका अविद्येनं केलेले आहेत असं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं. त्यांचीच परंपरा पुढे घेऊन कर्वे सरांनी हा एक राजमार्ग तयार केला आणि त्या संस्थेमध्ये आज मला इथं या सावित्रींच्या लेकींच्या समोर माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला म्हणालात की मी अजून तसाच दिसतो वगैरे. माझ्यात जे काही अंतर्गत बदल होत असतात ते लहानपणापासून किशोर वयात, तरुण वयात, आता मध्यम वय आहे की नाही माहित नाही मला, मी 50 वर्षाचा आहे आणि 50 किलोमीटर धावू पण शकतो.
कारण माझे टेंडन्स, लिगामेंट्स, मसल्स आणि पूर्ण शरीर डेव्हलप करण्यासाठी 1 तास रोज न चुकता मी शरीराला देत असतो. तोच मी संदेश माझ्या बहिणींना देईल. माझ्या मुलीच्याच वयाच्या आता या सगळ्या आहेत. माझी मुलगी आता 20 वर्षाची आहे. याच हॉलमध्ये मी 2009ला तुम्ही सांगतायत त्या पिरियडमध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांचा कार्यक्रम होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी गाठी घेऊन उभा राहिलेलो आहे बाहेर. त्यांनीच म्हटलेलं की वेन देर इज रायचियसनेस इन द हार्ट देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर. वेन देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर देर इज हार्मनी ॲट होम. When there is harmony at home, there is order in the nation. And when there is order in the nation, there is peace in the world. त्यामुळे आपलं ग्रूमिंग आहे, ते ग्रूमिंग करताना जे भाव विश्व तुम्ही सांगता त्याबद्दल मी थोडक्यात बोलेल, पण आपण नेहमी आपले विचार जे आहेत ना ते वॉच केले पाहिजे. वॉच युअर थॉट्स, दोज बिकम युअर वर्ड्स. वॉच युअर वर्ड्स, दोज बिकम युअर ॲक्शन्स. वॉच युअर ॲक्शन्स, दोज बिकम युअर हॅबिट्स. चांगल्या हॅबिट्स असतील तर चांगलं कॅरेक्टर घडतं आणि वाईट हॅबिट असतील तर वाईट कॅरेक्टर घडतं. आणि आपल्या कॅरेक्टरवरती, आपल्या चारित्र्यावरती आपला भविष्यकाळ, डेस्टिनी अवलंबून असते. पण हा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये जे भावविश्व आहे ते एक ध्येयाप्रती एका उद्दिष्ट जे स्मार्ट होतं तिकडं मार्गक्रमण करतानाच चाललेलं होतं. हिंदोळे येत होते, अडथळे येत होते, प्रश्न असायचे, अडचणी असायच्या, संघर्ष असायचा. मग त्यातच खरी मजा होती असं मला वाटतं. एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आता 3 दिवसापूर्वी माझ्या शाळेचं गेट टुगेदर झालं आणि माझे 35 मित्र मैत्रिणी जे शाळेतले मला भेटले त्यांच्याबरोबर सुद्धा रम्मान होताना मी पुन्हा 40 वर्ष पाठीमागे गेलो. म्हणजे मी 6वी ते 10वी न्यू स्कूल शिराळ्याला मला वाटतं 1ली ते 6वी तर मी जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो. जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मुलांची, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 मुलींची असायची गावाकडं. तर टिपिकल महानगरपालिकेची शाळा असते तशीच जिल्हा परिषदेची शाळा, आणि तिथं शिक्षण घेतलं. त्यामुळं हा जो प्रवास आहे 23 इयर जर्नी फ्रॉम अ रूरल बॉय टू IPS हा वेगळा मिनिंगफुल वेगळा होता. आणि आता 25 वर्ष माझी पोलीस खात्यात झालेली आहेत. 1997च्या बॅचमध्ये माझं सिलेक्शन झालं. हा वेगळा आहे, विथ ऑड्स, एन्काउंटर्स, विथ चॅलेंजेस. पण तुम्ही जे भावविश्व जो शब्द प्रयोग वापरलेला आहे तो आत्ताच्या जनरेशनचा किंवा आत्ताच्या पिढीचं भावविश्व हे खूप वेगळं आहे. आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की मी खेड्यातलं जीवन पाहिलेलं आहे. माझं पहिलं प्रेम असेल तर माझी आजी होती. मला ती 12वीला सोडून गेली ना त्यावेळेला मला विरहाचं दुःख काय असतं. 11वी 12वीत असताना मला माझ्या वडिलांनी एक TVS 50 नावाची गाडी दिली, कारण क्लासला खूप जायचं असायचं आणि त्यामुळे ती स्ट्रेसमध्ये तिला हार्ट अटॅक आला. त्यामुळे मी तिच्या विरहामुळे मला 12वीला मार्क कमी पडले. मुलांचे विरह आता वेगळे असतात दुर्दैवानं, पण ते मला जी अजूनही ती स्वप्न पडतात माझ्यासाठी. मक्याची भाकरी आणि दूध कुस्करून दुपारी ती अशी भिजवून ठेवलेलं ते माझं म्हणजे आयुष्यात सगळ्यात चवदार असणारं कुठलं असेल तर ते आजीच्या हाताचा स्पर्श झालेली ती मक्याची भाकरी आणि दूध. सो जिथं आहे तिथं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे. मग ते खेड असो, तालुक्याची जागा असो, जिल्ह्याची जागा असो किंवा मुंबईसारखं मेट्रोपोलिस असो. असशी जेते आताच ते काम हातीची सोडू नको. नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन स्वप्न सुखी आळसू नको. घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको. म्हणजे खूप सुंदर रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचे हे मराठीतलं भाषांतर आहे. आणि खरंच अभिमान वाटला की मुली आज वारकऱ्यांच्या वेशात होत्या. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? भगवद्गीतेचं सुंदर मराठीत निरूपण आहे ना. आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पसायदान लिहिलं. म्हणजे पूर्ण पसायदान म्हणजे दान, प्रसाद दान. प्रसादाचं दान परमेश्वरा मला दे. कशासाठी? तर माझी ही कृती जर तुला आवडली असेल तर हा प्रसाद दे. आणि ते स्वतःसाठी काय मागत नाहीत, ते दान मागतात
सगळ्या जगतासाठी विश्व बंधुत्वाची संकल्पना जी आपल्या दिंडीमधनं आज मला जाणवली, किंवा कविते तुमच्या SNDTचं जे ब्रीद गीत आहे त्या गीतामध्ये हेच विश्वबंधुत्व, जगात आम्ही सबला कशा होणार, हेच स्वप्न तुम्ही पाहायला शिकलं. आणि त्यात सुद्धा ते म्हणतात, ज्या भावविश्वातल्या संकल्पना अगेन आहेत, खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तोते लाहो प्राणी जात. म्हणजे खळांची व्यंकटी, दुष्ट व्यक्ती नष्ट व्हायला नको, त्याच्यातली जी व्यंकटी आहे, दुष्ट बुद्धी आहे ती नष्ट व्हायला पाहिजे. दुरितांचे तिमर, अंधारापासून प्रकाशाकडे वाटचाल केली पाहिजे. ज्याला जे जे पाहिजे, प्राणीमात्राला, वनस्पतींना, सगळ्यांना जे पाहिजे ते मिळो, आणि जगाला सगळ्या विश्व बंधुत्वाचा एक संदेश देणारी ही पसायदानाची संकल्पना किती प्रेरित करणारी आहे. त्यामुळे मला आठवतंय, माझं भावविश्व, अगेन माझ्या आजीची मला आठवण येते, कारण मी 4थीला असताना तिच्याबरोबर पंढरीला गेलो. आणि पंढरीला गेल्यानंतर आमचं बोचकं असतंय, गावाकडनं टेम्पोत भरून जातात सगळे, आणि तिथं काही अंतर चालावं लागतं. ते बोचकं चोरीला गेलं. किती 25-30 रुपये असतील. अगोदर वडिलांशी भांडून आजी मला घेऊन पंढरीला गाववाल्यांच्या बरोबर गेलेली होती. आणि ते मग बोचकं संपल्यानंतर गाववाल्यांच्याच ज्या काही शिदोऱ्या असायच्या त्यात आम्ही 3-4 दिवस जेवलो. आणि मला आठवतं 3 दिवस पंढरीच्या विठोबाच्या त्या रांगेमध्ये मी उभा होता, आणि 3 दिवसांनी अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड जर का मला विठोबा दिसला, की परमेश्वर समोर असल्यासारखं वाटलं की हा परमेश्वर आहे. आणि मी आता कोल्हापूर रेंजच्या IG, ज्याच्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूरमध्येच पंढरपूर येतं, तिथं IG म्हणून गेलो. माझ्या पाठीमागं लबाजमा 10-12 अधिकारी, 10-12 कॉन्स्टेबल, कमांडो, आणि थेट मला परमेश्वराच्या समोर, विठ्ठलाच्या समोर जाऊन उभा केलं. म्हणजे कुठलाच काय अडथळा नाही. आणि माझ्यासाठी त्या लोकांना असं पुश करत होते. त्यात मला काही वृद्ध स्त्रिया दिसत होत्या की ज्यांना पुश करताना माझी आजी तिथं दिसत होती. आणि मला थेट परमेश्वरासमोर उभा केल्यानंतर ते समाधान जे मला वाटलं होतं, त्याच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद सुद्धा समाधान त्यावेळेला मिळालं नाही. वस्तुस्थिती सांगतो. त्यामुळं हे भावविश्व जे आहे ते संस्कारातून तयार झालेलं आहे. आईचा आशीर्वाद असतो, वडिलांची प्रेरणा असते, आजी आजोबा, आणि आमच्या घरात 30-35 लोक होते. म्हणजे कुणाची कुणाला भेट पण व्हायची नाही अशी परिस्थिती असायची, एकत्र कुटुंब प्रणाली. त्यामुळे आत्ताचं भावविश्व आणि त्यावेळेचं भावविश्व, आत्ताच्या मुलांचं भावविश्व हे वेगळं आहे. त्यात खूप प्रचंड बुद्धिमत्ता आहे, टेक्नॉलॉजी. आज तर ChatGPT सारखी टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यात कोबोट, म्हणजे माणूस आणि यंत्र एकत्र येऊन सगळंच मार्गदर्शन करायला लागलं. म्हणजे पूर्ण यंत्रवत जीवन होत आहे. सोशल मीडियाच्या अखत्यारीत आहे. पण आम्ही आंब्याच्या झाडावर, चिंचेच्या झाडावर, शेतावर, म्हैशींच्या पाठीमागणं, माळावर काय काय नाही केलेलं. म्हणजे नदीमध्ये, आमच्या गावातल्या तळ्यामध्ये तासन तास पुस्तकं वाचायची पण प्रचंड आवड. त्यावेळेला चांदोबा आणि चंपक ही 2च पुस्तकं कुठेतरी मिळायची. वर्तमानपत्र लायब्ररीमध्ये असायचं. ते भावविश्व आहे ना, ते संस्कारातनं तयार झालेलं होतं असं मला वाटतं. मला वाटतं सर, आपण आत्ता जे दाखले दिलेत ते आज कदाचित पांडुरंगांनीच आपल्याला ह्या ज्या उपस्थित मुक्ताई, जनाई यांच्यातच आहेत, त्यांना संबोधित करण्यासाठी आज पाठवलेला आहे. आणि आजचा दिवस हा कार्तिकी किंवा आषाढीपेक्षा काही निराळा नाही. आजचाही दिवसाचं महात्म्य तितकंच वाटतंय, आपण जे पहिलंच उत्तर दिलं त्यावरून. या पुढे जाताना आपल्या उत्तरात असा एक भाग आपण सांगितलात की पहिलं प्रेम किंवा अशा पद्धतीचा. तर आज आपले मित्र उपस्थित आहेत, महाविद्यालयीन मित्र. हा खूप डेंजरस कॉन्सेप्ट असतो. पण मला आता त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मिलिंदजी, आज तुम्ही इथे उपस्थित आहात, मॅन ऑन मिशन आपल्या समक्ष इकडे आज व्यासपीठावर आहेत. हे मॅन ऑन मिशन जे आहेत त्यांना पहिल्यांदा जेव्हा तुम्ही राजारामपुरीच्या कॉलेजला तुम्ही पाहिलं कोल्हापुरात, विश्वास नांगरे पाटील ॲट फर्स्ट साईट काय होतं? प्रथमतः SNDTच्या सगळ्याच
इथे या हॉलमध्ये उपस्थित सर्वांनाच आमचं नमन. आणि अत्यंत स्पिरिच्युअल, विश्वास सर बोलले तसं अत्यंत स्पिरिच्युअल अशा लेवलला आजची मॉर्निंग सुरू झालेली आहे. आणि मला वाटतं कोल्हापूर, सांगली, सातारा, फॉर दॅट मॅटर फुल ऑफ महाराष्ट्र इज ब्लेस्ड बाय आई जगदंबा महालक्ष्मी ऑफ कोल्हापूर. आणि तिथनंच म्हणजे राजाराम कॉलेजमध्ये तेव्हा स्पिरिच्युअली आम्ही अजिबात इन्क्लाइंड नव्हतो, पण तो आशीर्वाद आणि कॉलेजमध्ये नांगरे पाटील साहेबांची एंट्री किंवा तेव्हाचं त्यांचं वावरणं हे फार म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन ग्रुप चांगला, फ्रेंड्स भरपूर अशा रीतीचं होतं. दंगा पण त्याच दंगाच म्हणायला पाहिजे आपण. विद्यार्थी अवस्थेत आपण दंगाच करत असतो. तर दंगा आणि ॲकॅडमिक फोकसचा एक परफेक्ट बॅलन्स जर म्हणायला गेलं, म्हणजे तेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल खरंच सांगतो खूप म्हणजे नॉलेज नसायचं. आणि पण आता जर वेन वी लुक बॅक ॲट दोज इयर्स, ओव्हरऑल जर जर्नी बघितली विश्वासजींची तर ती म्हणजे एक्झेम्पलरी आहे. म्हणजे सगळ्या डिबेटिंगमध्ये, सगळ्या मला वाटतं नाट्य स्पर्धा आणि पब्लिक स्पीकिंग कॉम्पिटिशन्स, ॲकॅडमिक वाईज पण फार फोकस्ड ऑल थ्रू आउट. आणि हॉस्टेलमध्ये असताना तिथे म्हणजे घरापासून लांब राहून पण परफेक्ट फोकस, रोज उठून रोज आई वडील विचारत नाही आहेत कसं आहेस काय आहे, पण असा बॅलन्स ठेवून, फोकस ठेवून ह्या लेवलला पोचणं, सल्यूट टू दिस ग्रेट पर्सनॅलिटी. आणि मला वाटतं तेव्हापासूनच हा स्पार्क दिसला होता आणि हा अजून कंटिन्यू होतोय. म्हणजे दरवेळेला त्यांना भेटल्यावर एक नवीन विश्वासजी आम्हाला म्हणजे एक डिटर्मिनेशन वेगळं. आणि मी मगाशी म्हटलं तसं आई जगदंबेमुळे त्यांना भरपूर कॉन्फिडन्स, भरपूर मनोबल आणि भरपूर पेशन्स हे त्यांच्या करिअरमध्ये पण आणि सगळ्याच ह्याच्यात त्यांच्याकडे आहे. आणि आय थिंक दॅट इज द की टू हिज सक्सेस. आणि आय विश हिम लॉट्स अँड लॉट्स ऑफ सक्सेस इन द फ्युचर. सर, मला वाटतं मिलिंदजींसोबत आपले एक अत्यंत जवळचे मित्र आणखी एक त्याच कॉलेजचे, ज्यांना सभागृह ओळखत असेल, आर माधवन, जे एक प्रतिथयश ॲक्टर आहेत बॉलिवूड इंडस्ट्रीमधले आजच्या तारखेला. तर मला आपल्याला हे विचारायचं आहे की आर माधवन आणि आपण अशी एक कॉम्बिनेशन होतं कॉलेजमध्ये, डिबेटिंग, पब्लिक स्पीकिंग. तर त्या आठवणींचा एक उजाळा द्यायचा झाला तर काय किस्से सांगाल आपण? आर माधवनला सगळे मॅडी म्हणतात, पण त्यावेळेला मी माध्या म्हणायचो. पण आता मिलिंदजींनी सांगितलंच, त्यावेळेला आम्ही काय स्पिरिच्युअल वगैरे नव्हतो. दंगा हा राईट वर्ड आहे. निश्चित काही संस्कार होते, यात काही शंका नाही आहे. परंतु तुम्हालाही सांगायला हरकत नाही की ते आत्ता खूप मोठे स्पिरिच्युअल क्वेस्टमध्ये आहेत. त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं ही एक आध्यात्मिक मेजवानीच असते. आपल्या उपनिषदात म्हटलेलं आहे की शेषभ्येन विद्यानाम यौवने विशेषीना वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगतांते तन्युतजाम. म्हणजे शैशव विद्यार्थी दशेमध्ये खूप अभ्यास करायचा असतो. यौवन तारुण्यामध्ये विषयांचं भोग घ्यायचं असतो. वार्धक्य वृत्ती आली की मुनीसारखं राहायचं असतं आणि योगाच्या माध्यमातून उत्तर वार्धक्य अवस्थेमध्ये तनुचा त्याग करायचा असतो, म्हणजे शरीराचा त्याग करायचा असतो. पण असं काही गरज नाही आहे की त्या फेजमध्ये त्या गोष्टी, परंतु ते प्रासंगिक आपण कधी काय करायचं हे पण कळलं पाहिजे. योगाचा वापर मात्र
शैशव, यौवन आणि वार्धक्य तिन्ही टप्प्यामध्ये आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, हे मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. त्याचा प्रचंड फायदा आपल्याला होत असतो. शरीर आणि मनाला जोडणारी एक अतिशय चांगली आपल्या याच देशामधली धरोहर आहे. आणि योग म्हणजे काय, फक्त आसनं किंवा प्राणायाम नसतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे टप्पे हळूहळू आयुष्याच्या प्रत्येक स्टेजवर प्राप्त केले पाहिजेत. त्यामुळे पहिल्यांदा त्यांची स्पिरिच्युअल क्वेस्ट जी आहे ती त्यावेळेला नसली तरी आत्ता विद्यार्थी दशेपासून जरी 12 सूर्यनमस्कार, सूर्याची 12 नावं घेऊन आपण रोज केले तर त्याचा प्रचंड फायदा होतो. प्राणायाम म्हणजे अगदी बेसिक भ्रामरी, वस्त्रिका, अनुलोम विलोम, भ्रामरी वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत बेसिक, त्या जरी केल्या तरी आपल्याला 15-20 मिनिटात कॉन्सन्ट्रेशनसाठी फायदा होतो. म्हणजे माझ्या सगळ्या विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत म्हणून अभ्यासाच्या दृष्टीने मी सांगतोय. माझा मुलगा 10वीला आहे, त्याला त्याचा फायदा होतो. तो म्हणजे आता खूप फोकस्ड 3 वर्षात त्याच्यातली प्रगती योगाच्या माध्यमातून जी झालेली आहे. अगेन बॅक टू कॉलेज और हॉस्टेल डेज. तुम्ही विद्यार्थी दशा घेतली आहे आणि त्या दशेतली सगळीच गुपितं उलगडली तर आम्हाला इथं परंतु माधवन म्हणजे मी राजाराम कॉलेज हॉस्टेलला होतो. हे लोकलाइट्स म्हणजे हॉस्टेलाइट्स वर्सेस लोकलाइट्स असा खूप वाद प्रत्येक ठिकाणी असतो, तसाच आमच्याकडे पण होता. आणि हे आम्हाला अगदी कुत्सितपणे अगदी अशा कॉन्टेप्टनी पाहणारी मंडळी, गावाकडची आलेली पोरं. आणि माधवन तसा दिसायला अतिशय हँडसम, व्हेरी फिट. त्याचे पंजाची लढवण्याची शर्यतीत कुणीच हॉस्टेलचं टिकत नव्हतं. आम्ही कोल्हापूरचे सगळ्यात त्या मातीतले पैलवान सो कॉल्ड, परंतु त्याच्याबरोबर आम्ही कॉम्पिटिशनमध्ये कुणी टिकत नव्हतो. आणि खूप सुंदर असलकीत इंग्लिश बोलायचा. आणि हा आगळा वेगळा मुलगा कोण बाबा आला तो, आणि त्यावर पाडळे सूरज, तो आमचा, मला त्यांच्या रूममध्ये अलॉटमेंट झाली. आणि म्हटलं हे दोघंही, तो कर्नल पाडळेंचा मुलगा, दोघे इंग्लिश बोलायचे. माझा जीव गुदमरायला लागला म्हणून मी तिथनं आपला कल्टी मारली. पण माधवन माझा मित्र झाला आणि त्याला दरवेळेला बाकीचे आमचा एक इन्स्पेक्टर विकास दसतो तर दरवेळेला माधवनला, माध्या काय रे तुझ्या घराच्या वरनं इंग्रजचं विमान गेलं होतं का तू, असं त्याला खूप चिडवायचो. पण अतिशय शांत, धीर, गंभीर, फोकस्ड, आपल्या म्हणजे वेगळ्या दुनियेत रमणारा हा मुलगा. आणि कॅम्पसमध्ये आम्हाला त्याचा त्रास व्हायचा कारण त्याच्याबरोबर 4-5 मुली, सुंदर मुली, त्या पण कायम घुटमळत असायच्या. आम्हाला कोणी बघायचं नाही. अगेन हे खेड्यातली पोरं, एडी पोरं, नेहमीचा तो प्रॉब्लेम असतो. त्यामुळे माझ्यावरती आमची सारखी जेलसी असायची. पण नंतर आम्ही दोघं मित्र झालो. मग ते सायकलवरनं आम्ही डबल सीट मेसला एकत्र जायचो. इंग्रजी कसं बोलायचं, आणि तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे त्यावेळेला क्लासेस पण घ्यायचे कारण पैसे त्याच्याकडे नसायचे. त्याच्यासाठी क्लासेस घ्यायचं, त्याच्यात मी जाऊन बसायला लागलो. इंग्रजीत थँक्यूमध्ये एफ कसं आलं पाहिजे, अशा छोट्या गोष्टी त्यांना शिकवायला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याची सुरुवात केली. त्यामुळं असे ऑफ्स ऑन्स असायचं. पण त्याचा ग्रुप थोडासा वेगळा होता. त्याची प्रेम कहाणी तिथं सुरू झाली. मला वाटतं आता लग्न केलंय, खूप हॅपीली मॅरिड आहे. मॅरिड हॅपीली असू शकतं. सो पण मला आठवतंय आमच्या बेस्ट राजारामियन कॉम्पिटिशन असते. फायनल इयरला असताना सगळ्यांचं ड्रीम असायचं ती ट्रॉफी मिळावी. ते स्टुडंट ऑफ द इयरमध्ये तसे कॉम्पिटिशन असतात, तशा पद्धतीचं ते क्रेज. आणि मग एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, मग काय. पण माधवन वॉज फार अहेड ऑफ मी. म्हणजे तो युथ एक्सचेंज प्रोग्राम करून आला होता, तो जपानला गेलेला होता, तो आरडी परेडमध्ये होता. मी पण C सर्टिफिकेट होल्डर, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये फोकस असायचा. पण माझं अकॅडमिक रेकॉर्ड वॉज फार एक्सलंट. म्हणजे 10वीचे 12वीचे आणि नंतर ग्रॅज्युएशनला सुद्धा गोल्ड मेडल सारखे, म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरचे मार्क होते. त्यामुळं 5 मुली, तो आणि मी असे फायनलिस्टमध्ये 7 जण होते. आणि आमच्या इंटरव्ह्यूजमध्ये आय कुड विन दॅट ट्रॉफी. त्यामुळे मी ओपनली सगळ्यांना म्हटलं होतं की माधवन डिझर्व्स इट, कारण तो ऑलराऊंडर होता. आणि फक्त तो फिल्म स्टारच नाही, आता एक खूप चांगला ह्युमन बिईंग आणि खूप चांगला लीडर, खूप चांगला टीममेट आणि सगळ्याच बेस्ट क्वालिटीज आहेत. आता मध्ये आम्ही कोल्हापूरला, मी आयजी असताना सगळे भेटलो,
खूप यांनी एक कार्यक्रम सुद्धा घेतला होता. संध्याकाळी आमची मस्त पार्टी झाली, ती अगदी लोळून लोळून आम्ही पार्टी सेलिब्रेट केली. सो छान आठवणी आहेत. सर मला वाटतं की आपण महाविद्यालयीन जीवनातला एक मित्रांचा असेल, बदललेल्या म्हणजे गावातनं आपण कोल्हापूरसारख्या शहरात आलात हा विषय असेल. यानंतर एक महत्त्वाचा टप्पा येतो की आज सभागृहातल्या सगळ्यांनाच मन में है विश्वास सर्वांनाच माहिती आहे. विश्वास नांगरे पाटलांच्या मनात नेमका विश्वास कधी निर्माण झाला की मी IPS अधिकारी व्हायचा आहे मला? मी ॲक्च्युली नेहमीच सांगितलं विद्यार्थी दशेसंदर्भात आहे, पण माझ्या शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे मला घडवण्यामध्ये. वडील चौथी शिकलेले, त्यांनी स्वप्न दिली. म्हणजे मी ज्यावेळेला मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अभ्यासाला होतो त्यावेळेला ते मला नेहमी एक पोस्टकार्ड लिहून पाठवायचे. त्यावेळेला होमनी नावाची कीड उसाला लागलेली होती आणि पश्चिम महाराष्ट्राचा सगळा ऊस करपून गेलेला होता आणि फेमॅनसारखी ओला दुष्काळासारखी परिस्थिती. खूप पाणी यायचं पण पाण्याचे पण वेगळे परिणाम दुष्परिणाम झाले ऊसावरती. आणि ऊसाची एकूण 3 एकर आमची 3.5 एकर शेती आणि त्यात ऊसाने सगळी गेल्यानंतर घरात खूप स्ट्रेस झाला होता. मग त्यांनी अगदी काही शेती विकली पण त्यांनी कधी मला कळवलं नाही की हे स्ट्रेस घरामध्ये आहेत. आई वडिलांचं आणि शिक्षकांचं योगदान काय असतं. म्हणजे माझ्या वडिलांनी मात्र नेहमी तुझं कसं चाललंय, व्यवस्थित डब्बा मिळतो का. आम्ही काय उधळपट्टी केली नाही. म्हणजे इथं कधी 15 रुपयाच्या वरची राईस प्लेट इकडंच जगन्नाथ शंकर सेठ हॉल युनिव्हर्सिटी हॉस्टेलला मी राहायचो. त्यांनी स्वप्न दिलं. म्हणजे लहानपणी सुद्धा मी ते सरपंच पण होते गावचे. तगडा हात, पैलवान गडी आणि त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून मी झोपायचो. त्यावेळेला मला सारखे म्हणायचे फौजदार झाला पाहिजेस, मामलेदार झाला पाहिजेस. त्यांना काय फार मोठं माहित नव्हतं. कलेक्टर, कमिशनर हे तर खूप मोठं स्वप्न ना का गावाकडच्या मुलासाठी. पण फौजदार झाला पाहिजेस, मामलेदार झाला पाहिजेस. मग त्याच्यात हे असे अधिकार असतात. माझे काका शिकून इंजिनियर झालेले होते, ते शहरात गेले, मग त्यांच्यासारखं काहीतरी झालं पाहिजे असं. पण स्वतः कधी मला पैलवान होण्याचं किंवा शेतकरी होण्याचं स्वप्न दाखवलं नाही. जरी शाळेत त्यावेळेला आम्ही ऐकतो की शेती म्हणजे उत्तम, व्यापार मध्यम आणि नोकरी कनिष्ठ असं शाळेत शिकवायचे ना. पण नेहमी त्यांनी मला काहीतरी शिकून मोठं झालं पाहिजे हे स्वप्न दिलं. आणि ज्यावेळेला मुंबईत दिल्लीत बाजीराम क्लासेसला होतो त्यावेळेला अभ्यास करताना एक पत्र सारखे 15 दिवसातनं महिन्यातनं ते मला लिहायचे आणि खाली शेवटची ओळ न चुकता लिहायचे की भावड्या भावड्या गावाकडे मला भावड्या म्हणतात, माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला एकदा पाहायचं आहे. मग ते माझ्या कमी शिकलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला अभ्यास केला पाहिजे. मोडीतनं सही असायची त्यांची, मोडकं तोडकं मराठी असायचं. पण एवढी मी आता सेल्फ हेल्प मोटिवेशनची पुस्तकं वाचली, याच्यापेक्षा पेटवणारी ओळ मला आयुष्यात सापडलीच नाही. त्यामुळं हे स्वप्न दिलं. आणि शिक्षकांनी मग टिपिकल गावातलं कल्चर हो, म्हणजे काय एकत्र कुटुंब, वडील राजकारण आणि शेती आणि पैलवानकी, म्हणजे मल्ल, सगळ्या वेगवेगळ्या कुस्त्यांची मैदानं. त्यामुळे वेळ त्यांना काय फार मिळत नव्हता आमच्याकडे द्यायला. तेव्हा आम्ही कुठल्या वर्गात आहे हे पण त्यांना माहित नसायचं मोस्टली. त्यामुळे शिक्षक घडवायचे. कदमबाई म्हणून आमच्या होत्या. मी पैलवानाचा मुलगा होतो ना, त्यामुळे शाळेत दादागिरी चालायची. त्यापेक्षा जास्त गावात भावकी नावाचा प्रकार असतो. म्हणजे आमच्या गावात नांगरे आणि घोडे. आनंद पाटील माझा कझिन जो IAS मध्ये माझ्याबरोबर सिलेक्ट झाला. एक टीम वर्क, सुपर 30 सारखी ती स्टोरी आहे की तो आणि माझे वडील जिल्हा परिषदला इलेक्शनला एकमेकांच्या समोर, म्हणजे दुश्मनीसारखी परिस्थिती. पण आम्ही दोघं गट्टीचे मित्र, कामरेडरी आणि भाऊ पण. दोघांनी एकत्र अभ्यास केला आणि घरातली दुश्मनी तर आता विरघळूनच गेली. पण आम्ही दोघं आणि माझा दुसरा क्लासमेट सुगंध, आम्ही ज्या वेळेला मुंबईला 1997ची लिस्ट पहा, IAS IPS IFS मध्ये एकही मुलगा UPSC मध्ये च्या लिस्टमध्ये नाही आहे. त्यावेळेला आम्ही 3 जण IAS IPS आणि IFS मध्ये छोट्या 1800 लोकवस्तीच्या गावात असेल. दॅट वॉज टीम वर्क, दॅट वॉज कामरेडरी. म्हणजे खूप छान एक स्टोरी आहे. ससा आणि कासवची माहित आहे ना स्टोरी? त्याची माहित आहे आपल्याला. ते ससा पळत पळत जातो, झोपतो आणि परत मग कासव हळूहळू जातं आणि शर्यत जिंकतं.
म्हणजे स्लो अँड स्टेडी ऑलवेज विन द रेस. त्याचं पुढचं व्हर्जन आहे की ससा म्हणतो की आता झोपायचं नाही, मग तो स्पीडनं पळत जातो, दुसऱ्या रेसमध्ये तो जिंकतो आणि ससा हळूहळू येतात. म्हणजे याचा अर्थ काय, फास्ट अँड कन्सिस्टंट ऑलवेज बीट द स्लो अँड स्टेडी. त्याच्या पुढचं व्हर्जन आहे. मग यावेळेला कासवाला आयडिया येते की आपण काहीतरी ट्रॅक बदलला पाहिजे, आयडिया वेगळी केली पाहिजे. मग तो ट्रॅक बदलून रेस लावतो. ससा धावत धावत जातो, पण मध्ये एक नदी असते आणि नदीत मग त्याला क्रॉस कशी करायची ते माहीत नाही आहे. त्यामुळं तो वाट पाहत होतो. कासव हळूहळू येतं, नदीत उतरतं, हळूहळू पलीकडे जातं आणि रेस जिंकतं. म्हणजे आयडेंटिफाय युअर कोअर स्ट्रेंथ्स, कोअर्स एरियाज अँड देन डिसाइड युअर रेसिंग फील्ड. आणि त्याच्या पुढे सगळ्यात महत्वाचं हे, तोपर्यंत मित्र होतात आणि मग दोघं एकत्र शर्यत धावायचं ठरवतात. आणि जमिनीवरच्या रेसमध्ये ससा कासवाला पाठीवर घेतो, नदीपर्यंत पोहोचतो. नदी आल्यानंतर कासव सशाला पाठीवरती घेतं, नदी क्रॉस करतं आणि रेकॉर्ड टाइम मध्ये दोघं जण शर्यत जिंकतात. सो टीम म्हणजे काय, टुगेदर ईच वन अचीव्स मोर. त्यामुळे हे एकत्र अभ्यास, म्हणजे अभ्यासात सुद्धा तुम्ही आता नोट्स वगैरे लपवत जाऊ नका, शेअर करा. काही क्लुप्त्या असतात, ट्रिक्स असतात, पण खूप मोठं कॉम्पिटिशन आहे ना. युपीएससीला तर 5.5-6 लाख विद्यार्थी त्यावेळेला बसायचे उमेदवार. त्यातनं 50,000 युपीएससी प्रिलिम्स मधनं सिलेक्ट होऊन यायचे, त्यातनं 2-2.5 मेन्स मधनं, आणि फायनल लिस्ट मध्ये 500 ते 700 ऑल ओव्हर इंडिया. मग आपण इथंच 5.5 लाखाच्या कॉम्पिटिशन मध्ये नोट्स लपवत बसलं तर ते 500 मध्ये जाणार कसं. सो ही एक पॉझिटिव्ह स्पिरिट होती. त्यामुळे आम्ही एकत्र अभ्यास. आणि त्या माझ्या वर्ग शिक्षिका ज्या होत्या, मी नेहमी शाळेत खुर्चीवर बसायचो शिक्षकांच्या. मग ते शिक्षक गावाकडे कुठं पंगा घेतात, ते सैराट सिनेमासारखी परिस्थिती. मग ते सांगायचे मला, पुढे जाऊन बसा. मग मी जाऊन पुढे बसायचो. असं बऱ्याचदा व्हायचं. भावकी म्हटलं ना, ते आनंद आणि मी दोघं नांगरे आणि घोडे फ्रॅटर्निटी. सो कदमबाई नवीन अपॉइंट झालेल्या आम्हाला माहित नव्हत्या. त्या आल्या, बघितलं मी खुर्चीवर बसलेलं, मी काय उठलो नाही. आणि किती 5वीला 6वीला असेल, 5वीलाच. आणि कानाखाली आवाज काढला माझ्या त्यांनी. असं सुन्न झालं, म्हणजे जोरात मारली. आणि तू पैलवानांचा मुलगा ना, आबांचा मुलगा, स्वतःला काय समजतोस? असंच म्हणे, गावगुंड होशील, किडा मुंगीसारखा जगशील आणि मरशील. तुझी स्वतःची ओळख काय आहे रे, पैलवानांचा मुलगा म्हणून. ते झोंबले शब्द मला, काय म्हणजे ते शब्द मला आठवत नाहीत, पण असं काहीतरी बोलल्या त्या. मी रडत रडत घरी गेलो. वडिलांनी काय घरी लगेच काय आले नाहीत. ते म्हणे की बरोबर आहे त्यांचं, तुझी स्वतःची ओळख काय? म्हटलं मला स्वतःची ओळख काय, म्हणजे विश्वास. एकतर मला हे सभागृह आहे, माझी मुलगी मोठी आहे, म्हणून माझं नाव विश्वास आईनं ठेवलेलं आहे. आईनं का ठेवलं नाव विश्वास? तर माझी मोठी बहीण आहे ती सीमा. सीमा म्हणजे आता इथून पुढं मुलगी नको, अशी धारणा. गावाकडे अशीच नावं ठेवायची ना, नकोशी, सीमा. आणि मग मी ज्या वेळेला पोटात आईला बाळणपणासाठी माहेरी, म्हणजे ते बार्शी खूप लांब होतं आईचं माहेर आहे. आणि मी पोटात असताना इकडं मग प्लॅनिंग ठरलं गावाकडं, कारण मुलगा झाला पाहिजे ना. मग दुसरं लग्न करायचं, 2 लग्न केली, पॉसिबिलिटी मुलगा होण्याची वाढ. मग माझ्या आत्यानी आईला कळवलं आणि आई धावत धावत आली. आणि नीनाबाई आमची गावातली, तिला म्हणे मला नांदण्याचा विश्वास दे. आणि माझा जन्म झाल्यानंतर विश्वास नाव ठेवलं. ही शोकांतिका आहे. म्हणजे त्या मेल डॉमिनेटेड सोसायटीमध्ये स्वतःची ओळख तयार आपण केली पाहिजे आणि त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे. मी पुणे ग्रामीणला SP होतो आणि शिक्रापूर नावाचं पोलीस स्टेशन आहे, तिथं एकदा मी सिव्हिल ड्रेसमध्ये असाच गेलो, युनिफॉर्म नव्हता. आणि तिथं एक महिला कासोट्यामध्ये, गावाकडची बाई, 3 मुलींना घेऊन बसलेली होती. एक 8-9 वर्षाची असेल, दुसरी 4-5 वर्षाची, आणि तिसरी मांडीवर बाळ होतं. आणि मी जवळ गेल्यानंतर तिला विचारलं का आली इथं या कॅम्पसमध्ये. गुपचूप गेलेलो होतो मी, म्हणजे काय चाललंय पोलीस स्टेशनला पाहण्यासाठी. ती काय माझ्याशी बोलली नाही, पदर असा बांधून ठेवलेला होता तोंडाला. तेवढ्यात इन्स्पेक्टरनी मला पाहिलं, आले आणि कडक सल्यूट केला. तिच्या लक्षात आले कोणतरी हा साहेब दिसतोय, म्हणून तो पदर बाजूला केल्यावर तोंडातनं तिच्या भळाभळा रक्त यायला लागलं.
म्हटलं काय झालं, कुणी मारलं तुला, काय झालं? तर तिनं तिचा डावा हात समोर केला तर ते 6-7 दात होते तिच्यामध्ये. आणि तिला बोलता येत नव्हतं कारण पुढचे दातच पडलेले होते ना. जिभेचा आणि दाताचा संपर्क. तोडकं बोडकं बोलत होती, मला काही कळत नव्हतं. तेवढ्यात 8 वर्षाची तिची मुलगी मोठी होती. ती म्हणाली, आम्हाला भाऊ होत नाही ना, म्हणून आमच्या बाबांना आईच्या तोंडामध्ये वरवंटा घातला. मला संताप आला. मी इन्स्पेक्टरना खूप बोललो, पहिले तर हॉस्पिटलला तिला नेलं पाहिजे आणि तिचा FIR आत्ताच्या आत्ता दाखल करायचा. मी पोलीस स्टेशनला बसलोय 307चा अटेम्प्ट टू मर्डरचा तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध, आणि त्याला त्वरित माझ्या समोर लॉकअपमध्ये टाकायचं. तिच्यात लक्षात आलं की मी काहीतरी असे आदेश दिले तिच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकायचे. तिनं माझे पाय पकडले. अहो म्हणे, मला तोडकं जे काय मोडकं तोडकं, मला काय नवऱ्याला जेलमध्ये टाकायचं नाही म्हणे. कुठं जातील या मुलींना घेऊन, मला आत्महत्याच करावं लागेल, कसं जगणार मी? त्याला फक्त दारू पिऊन मारतो, ते मारणं थांबवा आणि माझा संसार सुखाचा लावण्यासाठी मदत करा. ही परिस्थिती आहे अभ्यास करण्यासाठी. आणि आपण आता ऑलरेडी एका टप्प्यावरती आहोत, पण आपल्या गावाखेड्यातल्या दुर्जन भागातल्या अनेक आपल्या बहिणी त्या गर्तेमध्ये आहेत. आणि त्यामुळं एक खूप छान कविता आहे, अमृता प्रीतम यांनी लिहिली. त्याचे मला शब्द ठीकपणे आठवत नाही आहेत, पण मेरे मरने के बाद लिख लेना, मेरी वसीयत जो है मैं लिख रही हूँ. मेरे मरने के बाद टटोलना हर एक कमरा, खंगालना हर एक चीज, मेरा सामान मेरे कमरे में बिखरा पड़ा हुआ है, और उसमें दे देना मेरे ख्वाब उन तमाम स्त्रियों को जो किचन से बेडरूम तक सिमट गई है अपने परिवार में. वो भूल चुकी है सपने देखना, और मेरा मान और मेरी आबरू किसके नाम? उस वेश्या के नाम जो बेचती है जिस्म को अपनी बेटी को पढ़ाने के लिए. पकड़कर लगा देना इंजेक्शन आक्रोश का हर एक युवा को, क्रांति के दिनों में उन्हें इसकी शायद जरूरत पड़ेगी. मेरा बचा मेरा स्वार्थ, मेरी ईर्ष्या, मेरा लालच, उसको ऐसा करना मेरे साथ ही जला देना. ते जे शाळेतलं शिक्षिकेने दिलेली कानाखाली होती, तिनं पहिल्यांदा विश्वास निर्माण केला असं मला वाटतं. नंतर भूषण गगराणी सरांनी एक 12वीला असताना व्याख्यान दिलं होतं, त्यातनं विश्वास निर्माण झाला की ते IAS मध्ये किंवा IPS मध्ये अशा पद्धतीने जाता येईल. आणि टप्प्याटप्प्याने इथं आल्यानंतर मुंबईमधल्या संघर्षात जे काही चटके लागले, टक्के टोनपे भोगावे लागले, त्यातून सुद्धा ती ऊर्जा मिळत गेली. त्यामुळे हा रोजचा हे वॉर नाही आहे, इट्स अ बॅटल, लॉंग सिरीज ऑफ बॅटल्स. आणि त्या प्रत्येक लढाईतनं तो आत्मविश्वास, ती ऊर्जा, ते किलिंग इन्स्टिंक्ट आपण स्वतः निर्माण केलं पाहिजे. मला वाटतं सर, SNDT विद्यापीठाचं ही आज मोठी उपलब्धी आहे की 3 पुरुष व्यासपीठावर बसून महिलांच्या प्रति संवेदना व्यक्त करतायत, आणि त्या संवेदना नुसतं व्यक्त करत नाही आहेत, तर त्या सोडवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं ह्याविषयी विचारमंथन सुरू आहे. आपण मगाशी म्हणालात की आईच्या पोटात असताना जी एक परिस्थिती निर्माण झाली होती, मला वाटतं अभिमन्यूंनी जे गर्भसंस्कार घेतले आणि चक्रव्यूह भेदण्याचा एक त्याला मंत्र मिळाला, तशाच पद्धतीने आपण जेव्हा प्रशासकीय अधिकारी झालात, आपण IPS झालात, आपल्या वाटचालीमध्ये आपण अनेक असे समाजाभिमुख निर्णय घेतलेत. गेल्याच वर्षी मला वाटतं निर्भया पथकाचं मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलं होतं. आपण कोल्हापूरचे IG असताना महिलांसाठी आणि मुलींसाठी एक खास उपक्रम मला वाटतं आपण इनिशिएट केला होता, त्यामध्ये मिलिंदजींचाही सहभाग होता. मला आपल्या दोघांनाही त्या प्रवासाविषयी प्रश्न विचारायचा आहे की तो प्रवास किंवा त्याची जी आपल्याला एक स्फूर्ती मिळाली होती, ते करण्याची एक आतून अंतःप्रेरणा झाली होती, ती कशी होती?
अगेन आपल्या संस्कृतीमध्ये कुठेतरी लिहिलंय, आपण नेहमी ते वाक्य ऐकत असतो, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. त्याच्या पुढं असं लिहिलेलं आहे की यत्रे दास्तू न पूजन्ते सर्वास्त त्रापला क्रिया. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो, महिलेचा सन्मान होतो, तिथं देवतांचं वास्तव्य असतं. पण ज्या ठिकाणी तिचा अपमान, छळ, तिच्यावर अत्याचार होतात, तिथली कोणतीही क्रिया सफळ होत नाहीये, तो समाज रसातळाला जातो. कोपर्डीची घटना घडलेली होती अहमदनगरमध्ये. ते मी आयजी कोल्हापूर असताना शेजारचा जिल्हा होता आणि त्याच्या प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्रात उमटल्या, आपल्याला माहित आहे. त्यावेळेला काय करता येईल या अनुषंगानं, आणि त्यावेळेला मग मिलिंदजी कोल्हापूरमध्येच माझं हेडक्वार्टर होतं, जरी पुणे जिल्हा येत असला तरी. आणि मग आम्ही याच्यावर विचार विमर्श केला आणि मग हैदराबादला एक शी टीमचा कॉन्सेप्ट आहे, SHE, सेक्युरिटी ऑफ हर इज एन्श्युअर्ड. मी ट्रेनिंगला तिथनं औरंगाबादला असताना MCTPच्या ट्रेनिंगला महिनाभर हैदराबादला गेलो होतो. तो कॉन्सेप्ट म्हणजे इलेक्शन कॅम्पेनमध्ये सुद्धा खूप यशस्वीपणे शासनानं ते प्रोजेक्ट केलेला होता. मग मी तिथं व्हिजिट केलं. स्वाती लकरा नावाच्या जॉईंट कमिशनर आहेत, त्यांना भेटलो आणि ती कन्सेप्ट समजून घेतली आणि मग तीच कॉन्सेप्ट त्याच्यात काही चेंजेस केले, कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह. आणि तीच कॉन्सेप्ट निर्भया पथकाच्या माध्यमातून कोल्हापूर रेंजमध्ये, म्हणजे 146 पोलीस स्टेशन माझ्याकडे पूर्ण 5 जिल्ह्यातले येत होते, त्या सगळ्या पोलीस स्टेशनला ती संकल्पना सुरू केली. यात असं आहे की जनरली मुलींना शाळेला किंवा महाविद्यालयात जाताना कोणी त्रास देत असेल किंवा त्यांचं एक्सप्लॉयटेशन कुठल्याही स्तरावरती घरामध्ये सुद्धा होत असेल, यांनी तर गडिंग्लजलाच मला वाटतं घरातले एक्सप्लॉयटेशन्स आपल्याकडे रिपोर्ट झालेले होते, तर त्या पोलीस स्टेशनला कधी येत नाहीत. किंवा एखादी कामावर जाणारी महिला असेल, कामाच्या ठिकाणी तिला त्रास होत असेल किंवा रस्त्यानं जाताना त्रास होत असेल, ती पोलीस स्टेशनला येत नाही, रिलक्टंट असते. अगदी पाणी डोक्यावरनं गेलं की मग पोलीस स्टेशनला आपण जातो. कारण शाळा कॉलेजला जाणारी मुलगी असेल तर ती म्हणणार ती घरीच बाप म्हणतो, तुझं लग्न करून देऊ, उगाच कशाला आहे. किंवा कामावर जाणारी महिला असेल, तू काम बंद करून टाक म्हणून तिच्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात ना, ती परिस्थिती असते. त्यामुळे मी ठरवलं की आपल्याकडं आता 30% लेडी कॉन्स्टेबल्स आहेत. महाराष्ट्र शासनाने सगळ्या शासकीय डिपार्टमेंट सारखं महाराष्ट्र पोलीसमध्ये सुद्धा 30% महिलांसाठी आरक्षण ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी आणि अधिकारी मग कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर आणि DYSP स्तरावरती येत आहेत. मग 5 जिल्ह्यातल्या 5 नोडल DYSP अधिकारी, महिला अधिकारी मी निवडल्या. त्यांना हैदराबादला 5 दिवस प्रशिक्षणासाठी पाठवलं आणि तिथली आलेली कॉन्सेप्ट आपल्याकडच्या लोकल परिस्थितीप्रमाणे मोल्ड करून आम्ही निर्भया पथकांची स्थापना केली. म्हणजे प्रोऍक्टिव्हली पोलीस असताना सुरक्षित वाटणे हे स्वाभाविक आहे, पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये एक डेटरंट इफेक्ट कसा तयार करता येईल, आणि यासाठी मग आमच्या लेडी कॉन्स्टेबल्स किंवा लेडी ऑफिसर्सना म्हणजे कॉलेजच्या मुलींसारखं सिव्हिल ड्रेस दिले, जीन्स, टी-शर्ट, हॅवरसॅक, आणि त्यांना गर्दीत सोडलं, पब्लिक प्लेसमध्ये सोडलं. म्हणजे उदाहरण सांगायचं तर आळंदीला घाटावरनं आंबट चौकीन लोकांच्या तक्रारी खूप यायच्या. मग आम्ही काय केलं, एक लेडी कॉन्स्टेबल सकाळी सकाळी पाठवली आणि तिला मग ते आंबट चौकीन अप्रोच करायला लागले की चल माझ्याकडे मोटरसायकल आहे, आपण लॉजवर जाऊ. म्हणजे हळूहळू अशा पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन वाढवलं. पण आम्ही छुपे कॅमेरे त्यांच्याकडे दिलेले होते आणि पाठीमागं पुरुष कॉन्स्टेबल 4-5 शॅडोईंगमध्ये असायचे. ते सगळं रेकॉर्डिंग कॉन्व्हर्सेशन त्या लेडी कॉन्स्टेबलच्या टी-शर्टमध्ये सगळ्या टीममध्ये छुपे कॅमेरे दिले. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 24 तासात त्याला तर आम्ही अटक करून चार्जशीट सबमिट केली 24 तासात. कारण फार काय लागत नाही, 2 नमुने रेकॉर्डिंग, आणि 12व्या दिवशी त्याला 2 वर्षाची जेल आणि 5,000 रुपये दंड जजनी सुनावलं. म्हणजे फास्ट ट्रॅकवरती केसेस घेणं, हे खूप अशा अनेक केसेस आपण केस स्टडी म्हणून केल्या. मला सांगायला शरम वाटते की 2 वर्षामध्ये आम्ही 75,000 युवक, त्यात 30% लग्न झालेले पुरुष पण होते, यांना असं 75,000, 5 जिल्ह्यातली संख्या खूप मोठी आहे. पण त्यात सगळ्यात शिक्षा दिल्या, म्हणजे फर्स्ट टाइम ऑफेंडर्स आहेत, कॉलेजची मुलं आहेत, त्यांना वॉर्निंग देण्याची सुद्धा 110-117 मध्ये प्रोव्हिजन आहे. वॉर्निंग देऊन सोडले, पण काउन्सिलिंग केलं. यांनी खूप महत्वाचा रोल त्यामध्ये प्ले केला.
JNGO 24/7, त्याच्या माध्यमातून आपण ह्यांचे जे महिला आहेत त्यांच्याकडे खूप चांगल्या समुपदेशक, त्यांना बोलवायचं, आई वडिलांसोबत बोलवायचं आणि मुलं काय करतात, रस्त्यावर अशा पद्धतीचं बिहेवियर योग्य आहे का, हे त्यांना समजावून सांगायचं. त्या व्हिडिओ क्लिप्स त्यांना दाखवायच्या. 30% लग्न झालेले जे आहेत त्यांना बायकोसह बोलवायचं. मग पोलिसांच्या दंडुक्याची काही गरजच पडत नाही. घरी गेल्यानंतर लाटणं पिटणं काय असेल ते. सो समुपदेशनाच्या माध्यमातून इथं सुद्धा आता नीरजा बिर्ला मॅडम आपल्याला माहित असतील, त्यांचं एम्पॉवर नावाचं पेडर रोडलाच खूप मोठं केलं त्यांनी. 23 सायकॅट्रिस्ट आम्हाला दिले. कुठल्याही सेक्शुअल ऑफेन्समध्ये ज्या विक्टिम्स आहेत, 5 वर्षाची, 6 वर्षाची, आता परवा नागपाड्याची स्टोरी तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचली असेल, ती मुलीला पोलिसांनीच दत्तक घेतलं. तर एक समुपदेशकाच्या भूमिकेतनं म्हणजे त्या महिलेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माहेरात आल्यासारखं वाटलं पाहिजे, तो आधार निर्माण झाला पाहिजे. त्यामुळं हे एक काउन्सिलिंगच्या माध्यमातून वातावरण बदलण्यासाठी आपण हा प्रयोग केला. एन्फोर्समेंट तर आहेच, कारवाई झालीच पाहिजे, पण इतर वेळेला मग अवेअरनेस आणि एज्युकेशनवरती स्वतःला कसं सावरलं पाहिजे, गुड टच, बॅड टच, त्याच्याच माध्यमातून यांनी खूप महत्वाचा लोड आपण नेला. 146 पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शन मधल्या 1460 शाळा कॉलेजेसना आपण एकत्रित केलं आणि युथ पार्लमेंट म्हणजे मुलांना मुलींना स्टेजवर आणलं आणि हे सगळे सोशल मीडियाचा अब्यूज, ड्रग्सचा वापर, सेक्शुअल क्राईम्स, सायबर क्राईम, या सगळ्या कॉन्सेप्ट त्या मुलांनी 10 मिनिटात समजावून सांगितलं, अतिशय प्रोएक्टिव्हली. म्हणजे जवळजवळ प्रत्येक 1460 शाळेतले 10-10 स्पीकर्स, असे म्हणजे लाखात स्पीकर्स वेगवेगळ्या फोरमला, म्हणजे सगळ्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शन मध्ये. आणि ग्रँड फिलाने जो होता त्याला ऑनरेबल त्यावेळेचे सीएम साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री फडणवीस सर आलेले होते. अक्षय कुमार स्वतःच्या हेलिकॉप्टरवरून फ्लाय करून त्या कार्यक्रमाला आलेले होते आणि त्यांनी सेल्फ डिफेन्स मुलींना ट्रेन करण्यासाठी. त्यामुळे अवेअरनेस एज्युकेशन फावल्या वेळेमध्ये, ज्यावेळेला काम नसेल त्यावेळेला स्वसंरक्षणाचे धडे या मुलींना देणं, स्वतःला वाचवण्यासाठी काय काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे असणारी हँडबॅग असेल, आपल्याकडं पर्समध्ये काही ठराविक गोष्टी आपण ठेवल्या पाहिजेत, त्या पिन असेल तर त्याचा वापर कसा केला पाहिजे, डोळ्याची खोबणीत कसं मारलं पाहिजे, गुडघामध्ये ग्रोईनवर लात कशी मारली पाहिजे, या सगळ्या बेसिक आणि एस्केप टेक्निक्स. म्हणजे आता मारामारी करणं हे कराटेचं प्रशिक्षण वगैरे घेतल्यानंतर 6 महिन्याच्या प्रॉपर सिम्युलेशन एक्सरसाइज शक्य आहे. 2-3 दिवस कुठल्या कॅम्पला जाऊन आपण अजून रिस्क मध्ये जातो. त्यामुळे ते तिथून सुटका, म्हणजे हात असा पकडला तर तो सोडून कसा घेतला पाहिजे, अलर्ट कसं असलं पाहिजे, सिच्युएशन अवॉइड कशी केली पाहिजे, आपण डेटवर चाललोय आणि जो बॉयफ्रेंड आहे तो कुठल्या प्रवृत्तीचा आहे हे आपल्याला माहित आहे का, सोशल मीडियावरती आपण काय काय गोष्टी पोस्ट करतो त्या किती रिस्की आहेत, कुणाला फ्रेंड बनवताना तो दिसतो हँडसम 22-23 वर्षाचा नौजवान, तो असतो 55-60 वर्षाचा प्रिडेटर, ते पण आपल्याला माहित असलं पाहिजे. असं फसवणूक जी वेगवेगळ्या फोरमवरती व्हर्च्युअल आणि फिजिकल, ती अवॉइड करण्यासाठी खूप चांगलं ट्रेनिंग आपण त्यांना देऊ शकलो. आता एक चांगला वातावरण निर्मिती. इथं सुद्धा रोहित शेट्टीने, मी इथं मुंबईमधल्या 90 पोलीस स्टेशनमध्ये हा प्रयोग सुरू केला आणि त्यामध्ये 90 आयफोन्स आम्हाला सोशल रिस्पॉन्सिबल CSR मधनं 90 आयफोन्स विथ 3 इयर्स डेटा डेडिकेटेड आपण त्यांना घेतले, डेडिकेटेड वाहनं त्यांना दिली. रोहित शेट्टीने खूप छान फिल्म त्याच्यावरती बनवली, अमिताभ बच्चन साहेबांनी त्याला आवाज दिला. आणि अवेअरनेस वरती आपण खूप काय 103 लोकांना माहितच नसतं, ग्रामीण भागात 1091 डेडिकेटेड हेल्पलाईन आहेत, त्याची माहिती नसते. तर हा एक प्रोएक्टिव्ह इनिशिएटिव्ह होता, ज्याला खूप चांगला महिलांचा, मुलींचा प्रतिसाद मिळाला. मी ह्या विषयावर येणारच होतो, कारण सर आपण एका 20-21 वर्षाच्या मुलीचे पिता आहात, पण आज या व्यासपीठावरून जेव्हा आपण बोलतात तेव्हा मला वाटतं आज या सभागृहात असलेल्या जवळपास 600 ते 700 मुलींचे सुद्धा आपण पालक आहात. त्या अनुषंगाने आपण जे आपल्या मुलीला सांगता, ती जेव्हा कॉलेजात जाते किंवा पुढे जाऊन ती नोकरी व्यवसायात ती जाईल, आपण जे तिला मार्गदर्शन करता, त्याच अनुषंगाने आमच्या या, तुम्ही मगाशी उल्लेख केलात सावित्रीच्या लेकी, यांना आपण काय मार्गदर्शन कराल? ऍक्च्युली
आपलं स्वत्व जे आहे ना, आपल्या आयुष्याचा ब्लूप्रिंट आहे, तो आपण ज्यावेळेला बनवणार आहोत, त्यात सगळ्यात महत्वाचं आहे सेल्फ वर्थ, डिग्निटी, स्वतःवरचा असणारा आत्मविश्वास आणि आय एम समबडी हे डोक्यात ठेवा. म्हणजे मी माझ्या मुलीला सांगताना तेच सांगतो. मी APJ अब्दुल कलाम सर आले होते तुमच्या कॅम्पसमध्ये, पुण्याला आले होते, त्यावेळेला मी तिला भेटायला घेऊन गेलो होतो. तर त्यावेळेला ऑटोग्राफ, ती छोटी होती, ती दुसरी तिसरीत. त्यावेळेला त्यांनी विचारलं, डू यू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर लाईक युअर फादर? ती म्हटली, नो नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तिची स्वप्न खूप होती. आता ती BSc फायनान्सच्या लास्ट इयरला आहे, लॉ करायचा आहे. सो आय एम समबडी, मला कुणी गृहीत धरता कामा नये, हे डोक्यात नेहमी असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एक्सलन्सकडे आपली वाटचाल असली पाहिजे. आणि मोर इम्पॉर्टंटली, आपण ज्या समाजात वावरतोय त्या समाजाचं भान आपल्याला असलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे टीन एज पर्टिक्युलरली खूप धोकादायक आहे. मी आता परवा एका मोठ्या प्रतीतीय शाळेतल्या मुलीनी आत्महत्या केली. 17 वर्षाची, 16-17 वर्षाची असेल मुलगी, आणि तिची सुइसाईड नोट मला इन्स्पेक्टरनी दाखवली. सर असं असं आहे. सुइसाईड नोट नव्हते, एक पान होतं. त्या पानामध्ये स्टॉप, स्टार्ट अँड आय क्विट असे 3 कॉलम तिने केलेले होते. स्टॉपमध्ये, स्टॉप टेकिंग IPLs, बोलू नये या गोष्टी. स्टॉप टेकिंग ड्रग्स. स्टॉप गोइंग ऑन Instagram इनसेसेंटली. वाक्य आहेत तशी मी सांगतोय. स्टॉप आर्ग्युइंग विथ पॅरेंट्स. स्टॉप लॉइटरिंग, गोइंग टू द पार्टीज. असे तिनं रिझोल्युशन्स पास केलेले होते. स्टार्टमध्ये स्टार्ट फोकसिंग ऑन अकॅडमिक्स, स्टार्ट ओबिंग टू द पॅरेंट्स, स्टार्ट सम अदर गुड हॅबिट्स. आणि ते जमलं नसेल तिला. हे अल्युअरमेंट, हे डिस्ट्रॅक्शनचं, हे सोशल मीडियाचं, हे ड्रग्सचं वेळ एवढं भयानक आहे. एकदा सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला की मग काय सुधरत नाही. त्यामुळे आय क्विट अँड शी जम्प फ्रॉम 18th फ्लोअर फ्रॉम अ व्हेरी वेल टू डू फॅमिली. त्यामुळं आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही, हे विवेक आणि चतुर्थ हा आपल्या आतमध्ये असला पाहिजे. सत्सत विवेक, बुद्धी आणि जजमेंट. आणि देवाची एक प्रार्थना आहे, गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. हे नेहमी आपल्या डोक्यात असलं पाहिजे. कोणत्या गोष्टी मी बदलू शकतो, कोणत्या बदलू शकत नाहीये, आणि त्या दोन्हीतला फरक ओळखण्याचं शहाणपण आपल्याकडं नेहमी असलं पाहिजे. आणि हे एज म्हणजे मी अगेन टीन एज बद्दल बोलत आहे, कारण गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात 7,528 रेप झाले. हे रेजिस्टर्ड, हे टिप ऑफ द आइसबर्ग आहे. दाबले गेलेले, न दाखल झालेले हे 10 पटीनं जास्त आहेत. आणि त्यातल्या रेकॉर्डवरच्या असणाऱ्या 2230 विक्टीम या 14 ते 18 या 4च वर्षातल्या वयोगटातले आहेत, 1/3. त्यामुळे हे किती वल्नरेबल एज आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हेच वय असतं ज्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. 16व्या वर्षी ना, सह्याद्रीला शेले पागोटे बांधले आणि स्वराज्य स्थापन केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्याचं, हेच ज्ञानेश्वरी लिहिण्याचं, समाधी घेण्याचं, कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी ग्रेट करायचं झालं तर याच वयाच होतं, आणि वाट लागायची म्हटली तर याच वयात होतं. धोक्याचं पण तेवढंच आहे. त्यामुळे अगेन हे मोटिवेशन, आता आपल्याला थोडं स्मशान वैराग्य असतं ना, की स्मशानात गेल्यावर वाटतं की काहीच नाहीये. तसं हॉलमध्ये आपल्याला वाटतं की अरे भारी अभ्यास केला पाहिजे आणि आपण करिअर. मोटिवेशन टेम्पररी आहे. स्वतःची डिसिप्लिन आहे ना, ती खूप महत्वाची आहे. डिसिप्लिन, डिसिप्लिन, डिसिप्लिन. काही झालं तर त्या
डिस्ट्रॅक्शनवरती आपण विजय मिळवला पाहिजे. अमेरिकेतला सर्वे आहे की 12वीचं शिक्षण होईतोपर्यंत मुलं 20,000 तास इंटरनेटवरती आहेत आणि त्याच्यात ते 15,000 मर्डर, 12,000 रेप आणि 1,00,000 पोर्नोग्राफिक क्लिप पाहत आहेत. आता हे अमेरिकेतला सर्वे 7-8 वर्षापूर्वी मी वाचलेला आहे. तो आज किती भयानक आहे आणि आपल्या देशातली काय परिस्थिती आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यामुळे सोशल मीडिया डेफिनेटली, आता मी काल मला लिंक एक ग्रुपमध्ये मिळाली, चॅट जीपीटी वरती भगवद्गीता, म्हणजे श्रीकृष्ण बरोबर आपण संवाद करू शकतो. राधे राधे म्हणून तो सुरुवात करतो. आपण कुठलाही मनातला प्रश्न विचारला तर ते आता जनरेटिव्ह आहे ना, ह्युमन इंटेलिजन्स आहे, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे. म्हणजे त्या कम्प्युटरमधनं कृष्णच बोलतात आपल्याबरोबर. म्हणजे कुठलाही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर जनरेट करून, थिंकिंग करून, ह्युमन, अगेन कोबॉट टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीचा प्रचंड फायदा होतो. मी प्रांजल पाटील नावाच्या मुलीचा सत्कार केला होता पुण्याला. ती भारतात 169वी IAS मध्ये आलेली. पण प्रांजल, तिला डोळे नाहीये, ती अंध आहे. आणि तिनं पुस्तकं इंटरनेटवरती, रामचंद्र गुहांसारखी पुस्तकं इंटरनेटच्या माध्यमातून 1200 पानाची तिनं पुस्तकं ऐकली, त्यातनं अभ्यास केला आणि ती IAS झाली. म्हणजे टेक्नॉलॉजीचा प्रचंड फायदा पण आहे ना. त्यामुळे हे लाईक्स, डिसलाईक्स, याच्यात आपली एनर्जी किती वेस्ट करायची, किती थम्सअप, किती कोण काय, त्याचं बिल नंतर फाडावं लागणार आहे. नोकरी मिळाली नाही, नंतर आपल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये, चांगल्या शाळेमध्ये आपल्याला ट्रीटमेंट करता येत नाही. त्यामुळे सरांनी सांगितलं असं, मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाइम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम. त्यामुळे हे वय आहे ते काहीतरी रचनात्मक दंगा करण्याचं आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान, रचनात्मक दंगा करण्याचं वय आहे. तसं ते, त्यामुळं माझ्या मुलीला काय मी सांगतो की मी तुझ्या लग्नावरती 0 पैसे खर्च करणार, तुझ्या हुंड्यावरती 0 पैसे खर्च करणार, तुला जेवढं काय मला स्वतःला विकावं लागलं तरी चालेल, तुझ्या शिक्षणासाठी मी सगळं करायला तयार. त्यामुळे तुम्हाला स्वावलंबन, स्वतःवरचा आत्मविश्वास, स्वतःच्या डिग्निटी, संबडीनेसचा खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा कसा ग्रोथ होईल या दृष्टीने प्रयत्न करणं हे अधिक महत्वाचं आहे. या मुलाखतीच्या शेवटाकडे मला वाटतं सर, आपण असे काही एक्सेप्शनल अधिकाऱ्यांपैकी, खास करून पोलीस अधिकाऱ्यांपैकी आहात की शक्यतो आम्ही पोलिसांपेक्षा लांब पळतो, पण आपण आम्हाला हवेसे वाटता. आपण मगाशी उल्लेख ज्ञानेश्वरांचा केलात, पांडुरंगाचा केलात आणि रचनात्मक दंगा याचाही केलात. आज हे पाटकर सभागृह यामध्ये ही शब्दब्रह्माची उपासना आपण केली, गेली 1.25 तास जवळपास. मला आज काही ओळी आठवतात सुरेश भटांच्या. माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे. स्पंदने ज्ञानेश्वरांची माझिया वक्षात व्हावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. माझियासाठी जगाचे रोज जाते घरघरावे, मात्र मी शोषीन जे जे ते जनाईचे असावे. मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे, मात्र चोख व्यवहारात माझ्या मी स्वतःला वाटून द्यावे. या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा, याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा. मला वाटतं विश्वासजी, आपण पांडुरंगाचा उल्लेख मुलाखतीच्या सुरुवातीला सुद्धा केलात आणि आता शेवटाकडे जाताना मला आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे की विश्वास नांगरे पाटील या क्षणाला पांडुरंगाकडे काय मागू इच्छितात? आता अजून काय पांडुरंगाकडे मागण्यासारखं वय झालंय असं मला वाटत नाहीये. पण आता कविता तुम्हीही सादर केली आणि खूप छान कविता आहे. त्या कवितेतला ओळी आहे, असे जगावे दुनियेमध्ये
आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नाची. इच्छा दांडगी असे जयाची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, संकटासी ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास सारा शेवटचा निरोप घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्यामुळं परमेश्वराकडं मागताना आपण जे काय आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्याला वाटतं कसं येईल याचाच विचार नेहमी केला पाहिजे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. सर्व जगामध्ये सुखाचा समृद्धीचा हाच ध्यास प्रत्येक मानव जातीतल्या प्रत्येक व्यक्तीनं केला पाहिजे. आणि विशेषतः हे युवा आपल्या समोर आहेत. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात तसे युवक किंवा आणि युवती तसे घडले पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांच्या हृदयामध्ये करुणा आहे, ज्यांचं मन स्थिर आहे, ज्यांचा आत्मविश्वास प्रबळ आहे, ज्यांच्याकडे धाडसाचं बळ आहे, प्रेम हा ज्यांच्यावरचा संस्कार आहे, मानवता हे ज्यांचं कुळ आहे, जीवनामध्ये ज्यांच्या नीती आहे, आई वडिलांवर श्रद्धा आहे, देवावरती भक्ती आहे, देशावरती प्रेम आहे आणि ज्यांचं चारित्र्य सुंदर आहे, स्वच्छ आहे, शुद्ध आहे, तेच युवक आणि युवती आहेत. असे युवक घडावेत अशीच परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. मला वाटतं या ठिकाणी या प्रकट आणि उत्कट मुलाखतीचा समारोप झाला असं आपल्याला मानायला हरकत नाही. मला या ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आमचे चव्हाण सर, माझे मित्र प्राध्यापक अमेय महाजन यांनी आमंत्रित केलं आणि ही संधी दिली की यूथ आयकॉन विश्वास नांगरे पाटील यांचा मुलाखतकार होण्याची. त्याचबरोबर ते मिलिंदजी धोंड हे कोल्हापूरवरून या कार्यक्रमासाठी काल खास मुंबईत आले. दोघांचे मी आभार व्यक्त करतो, विश्वासजींचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो.